नमस्कार मंडळी, आज आपण करूया अगदी मऊ आणि लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा. शिरा म्हटलं की कोणाला आवडत नाही. त्यासाठी इथे मी काही साहित्यही घेतलेलं आहे. पहिल्यांदा कढईमध्ये 1 कप आपण तूप घालूया. तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 2 वेलची केळी मी इथे कापून घेतली आहे, ती व्यवस्थित परतून घेऊया. केळी परतून होत आहे तोपर्यंत आपण दूधही गरम करून घेऊया. इथे मी 3 कप दूध, त्यामध्ये 1 वाटी पाणी आणि अगदी थोडं केसर घालून ते गरम करायला ठेवलं आहे. केळी परतून झाली आहेत. आता यामध्ये आपण 1.25 कप रवा घातला आहे. मी इथे मीडियम साईजचा जो रवा असतो तो घेतला आहे. साधारण 7 ते 8 मिनटं लागतात आपल्याला मंद आचेवर रवा परतून घ्यायला. तुम्ही बघताय हळूहळू रव्याचा कलरही चेंज होत चालला आहे. आता बघा 5 मिनटं झाली आहेत आणि आपण यामध्ये ड्रायफ्रूट्सची भरड घातली आहे. मी इथे बदाम, पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत आणि थोडे मनुकाही घेतले आहेत. कम्प्लिटली ऑप्शनल आहे हे, तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातलं तरीही चालेल. आता बघा आपला रव्याचा जो रंग आहे तो चेंज झालेला आहे. त्यामध्ये हे उकळलेलं दूध घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. आणि याला झाकून साधारण 3 ते 4 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर मी जेव्हा झाकण उघडलं तेव्हा बघा अगदी मऊसूत असा रवा झालेला आहे. सगळं दूध यामध्ये शोषलं गेलं आहे. यामध्ये आपल्याला 1.25 कपच साखर घालायची आहे. साखर घालून आपल्याला ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला झाकण ठेवून साधारण 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटं छान वाफ लागल्यावर मी जेव्हा झाकण उघडलं तेव्हा बघा सगळ्या बाजूने अगदी तूप सुटलं आहे, साखर छान वितळली गेली आहे. त्याला थोडं मिक्स करून त्यामध्ये 1 चमचा वेलचीची पूड घालूया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यावर एक तुळशीचं पानही ठेवलं आहे, कारण आपण हा प्रसादासाठी केला आहे ना. नैवेद्य दाखवून घेऊया आणि तुम्हीही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.